विचार केला म्हणे त्यांना पाटीलाला घरामध्ये येऊन बघायला आपल्या राणीला राणीच्या अंगावर वळ उठलं महारापा सीताला मारेल हेच समजा ते आपल्या राणीला लागला मोशीला लागला होता पाटील बोलायला हे म्हणली गिदड्या त्या धनगराच्या महारापाला मारला ती अंगाला त्याला मारून मला लागली आता मोशीला लागली होती बोलायला एवढं बोलल्यानंतर पाटलानं विचार केला म्हणाला महारापाची माफी मागाव मनुष्याला पाटलानं काय केलं पाटील ते चालेला बघावं पाटील ते चालेला आणि निघून ते चालेला बघावं मारे गाला लागेला आणि मला पाट्याची शीताला बघावं मला पाट्या शीताला आणि माफी ते मागावे माफी ते मागाव पाटील त्या चालेला गा कोट नेलेल्या बीज गुंती मळाला पाटील तत गेल्याला बघावो पाटील तत गेल्याला मला पाद्या शिदात पायदळ दाबून तुला बघे मरल्याली सुख झाली माझी किव माफी होता मागत मला पाट्या बघाओ सिद्धाला मला पाट्या बघा बाई सिद्धाला देवा देवा मेनून गा देवा देवा मेनून गा आशीर्वाद देवाव माझ्या वगैरे राणीला असा होता बोलत असा होता बोलत असा होता अरे बाबा विचार केला मनी ध्यानाला राणीचं अंग बघितलं पाटील पळत धावत निघून त्याच वेळेला निघून गेला भाडा पकड बाळापा सीताची माफी मागावा त्याच्याकडून आशीर्वाद घ्यावा मनुष्याला लागला होता पाटील बोलायला पाटलाने विचार केला मनाला आता कसं करायचं त्याच वेळेला मनुष्याला लागला होता बोलायला वाईट लागलं वाटायला त्या ठिकाणाला म्हाळापा सीताचा आशीर्वाद तर घ्यावा राणी तर धरणीला पडली या मनुष्याला लागला होता पाटील बोलायला म्हाळापा सीताने मेंढ्या हाणून नेला होता वीज गुंतीला त्याच वेळेला जाऊन पोचला वीज गुंतीला जाऊन पोहोचल्यानंतर त्या ठिकाणाला म्हाळापाचा पळत आवाज जाऊन हामुरडा फोडला गेला पळत आवाज जाऊन देवा म्हणला तू देवा श्रीला मला कळला नाही त्याच वेळेला मनुष्याला लागला होता पाटील बोलायला जाऊन म्हाळापाच पाय धरलं दाबून म्हाळापाच पाय धरला देवा तुला मी शरण आलो या मनुष्याला लागला होता बोलायला तू पाटील लागला होता म्हाळापाला सांगायला शरण आलो तुला हे देवा माझ्या पिकात जर चला तर तुझ्या मेंढी हाणून लावणार नाही मी तुला मार देणार नाही
नंतर त्या ठिकाण्याला देवा म्हणला मार दिलेला दिलायच बरं केलायचं बर मी सांगेल तेवढं काम करायचं मनुष्याला लागला होता म्हाळा